राम समर्थ श्रीराम. भाग क्रमांक 67 श्रीराम. भगवंतानी त्याला प्रल्हादाला आपण पाहिलं की प्रसन्न झाल्यावरती सांगितलं की तुला एक मनवंतर इतका वेळ हे राज्य करायला मिळेल आणि तू राज्याचा उपभोग जरूर घे आणि अर्थात यथावकाश तू माझ्याकडे येशील, तो प्रश्न नाही आहे, परंतु तू हे राज्य जरूर घे, याचा उपभोग तू कर, हे भगवंतानी त्याला सांगितलं. आणि अर्थात भगवंताचं वरदान असल्यामुळे त्याने ते स्वीकारलं आणि त्याप्रमाणे त्याने पुढे राज्य करण्याचं ठरवलं. नव्हे, राज्य त्याने हातात घेतलं. याच वेळेस नारद मुनी जे आहेत, या नारद मुनींना युधिष्ठिराने काही प्रश्न विचारले. ही कथा अर्थात युधिष्ठिराला नारद मुनींनी सांगितली आणि त्या मध्येच युधिष्ठिर म्हणाला की असंही मी ऐकलं होतं की रुद्र जो आहे त्या रुद्राने सुद्धा जेव्हा काही गोष्टी केल्या, त्या रुद्राला सुद्धा काही ठिकाणी करून सुद्धा यश नीट मिळालं नाही, अशा काही गोष्टी घडल्या होत्या दानवांच्या बाबतीत, असं मी ऐकलं होतं. तर ह्याच्यात काय घडलं हे आपण सांगू शकाल का, असं मी फक्त ऐकलं आहे. तेव्हा नारद मुनी त्याला म्हणाले की हो, अशा प्रकारची एक गोष्ट घडली आहे आणि ती तू जरूर ऐक. आणि मग त्याने ती कथा सांगायला सुरुवात केली. त्या कथेमध्ये त्यांनी असं सांगितलं की नेहमीच दानव आणि देव यांचं युद्ध नेहमी चालायचं. कधी देव जिंकायचे, कधी दानव जिंकायचे. याचा अगदी परंपरागत हा लढा नेहमीच चालू असायचा. कधी कधी दानव कुठली तरी तपश्चर्या करून वर प्राप्त करायचे आणि देवांवर जिंकायचे. भगवंत कुठला तरी अवतार धारण करून त्या दानवाचा निपात करायचा आणि परत एकदा देवांची सरशी व्हायची. अशा प्रकारे हा अगदी अनेक वेळा हा असा प्रकार होत आला आहे आणि चालूच होता. आणि त्याच्यामध्ये एकदा असं घडलं की हे जे देव आहेत, ह्या देवांनी एकदा दानवांचा पराभव केला. दानवांचा पराभव केल्यावरती दानव म्हणले आता काय करूया, कोणाचा आश्रय घेऊया. आणि मग दानव जे आहेत ते मयासुराकडे गेले. मयासूर सुद्धा अर्थात दैत्यच होता आणि मयासुराचं वैशिष्ट्य होते की त्याच्याकडे खूप मायावी शक्ती होती. नावामध्येच आहे नाही का, मायासूर. मयासूर नाव आहे, मायासूर नाही आहे, पण त्याच्याकडे मायावी शक्ती प्रचंड होती. सगळे दानव म्हणाले महाराज आता कोणाकडे जाऊ आम्ही, तुम्ही बघा काय करायचं, आमचे तर पराजय झालेला आहे, देव सगळं घेऊन गेलेत. तेव्हा मयासुराने विचार केला काहीतरी करायला पाहिजे. आणि मग मयासुराने काय केलं की आपल्या ह्या शक्तीचा वापर केला आणि त्यांनी सोनं, चांदी आणि लोखंड अशा 3 धातूंना वापरून 3 वेगवेगळी त्यांनी विमानं तयार केली. 3 वेगवेगळी, अर्थात एक सोन्याचं होतं, एक चांदीचं होतं आणि अर्थात एक जे होते लोखंडाचं होतं. अर्थात विमान एवढ्यासाठी म्हणायचं की ते चल होतं म्हणून विमान म्हणायचं, नाहीतर ते असं म्हणायला हरकत नाही की ती एक राहण्याची जागाच होती, इतकं ते प्रचंड होतं. 3 नगरच होती असं म्हणायला हरकत नाही, कारण ती अतिशय प्रचंड होती, पण ती चल होती आणि म्हणून त्याला अशा प्रकारे त्याने पूर हा शब्द वापरला. आणि या ठिकाणी त्यांनी अशी ही नगरं तयार केली जी चल होती, तिथे त्यांनी दानवाला देऊन टाकली. म्हणला की ही जी आहेत ती अद्भुत आहेत, सुंदर तर आहेतच, परंतु ही घेऊन तुम्ही कुठेही जाऊ शकता. आणि मुख्य म्हणजे असं आहे की ही जेव्हा इकडनं तिकडे जातील त्यावेळेस ती कोणाला दिसणार नाहीत आणि तुम्ही पण त्या बसलात तर कोणाला दिसणार नाही. म्हणजे आजच्या भाषेमध्ये जर असं म्हणलं की असं विमान तयार केलं आहे, असं एअरप्लेन तयार केलं आहे की जे रडारला दिसत नाही. आपल्या भाषेत आजच्या युगामध्ये की रडारवर जर दिसलं तर त्याचा नाश करता येतो, पण काही विमानं अशी असतात की जी रडारवर फाइंड आउट करता येत नाहीत, विशिष्ट प्रकारची ती बनवलेली असतात. आणि मग ती शत्रूच्या प्रदेशात शिरल्यावर मग समजतं त्यांना की अरे आलेत आतमध्ये. हे त्या फ्लाईटचं वैशिष्ट्य आहे. आणि असं समजा की तशाच प्रकारचं त्यांनी
हे जे 3 पुरं बनवली होती, 3 नगरं तयार केली होती आणि ती अतिशय सुंदर तर होतीच होती, परंतु त्याच्यामध्ये जर कोणी बसलं तर ती बसणारी व्यक्ती पण बाहेरच्या लोकांना दिसायची नाही आणि हे नगर पण कोणाला दिसायचं नाही, अदृश्य असल्यासारखंच होतं. आणि अशा प्रकारे हे त्यांनी सुंदर नगर तयार केलं, आतमध्ये युद्धसामुग्री भरपूर बसवली आणि म्हणलं हे तुम्हाला मी दिलं आहे, आता करा काय करायचं ते. दैत्यांना काय झालं काम त्यांचं. 3 त्यांना विमानं मिळाली, अशा प्रकारची नगर कम विमान. बस त्यांनी त्यांचं काम केलं. त्याने अर्थात त्यांचं आवडतं काम म्हणजे देवांवर आक्रमण करणं. या विमानात बसून त्यांनी देवांवर आक्रमण केलं आणि त्या विमानाला देव काहीच करू शकले नाहीत, कारण ते त्याला नीट दिसतच नव्हतं. शत्रू नीट दिसला तर त्याला काहीतरी करता येईल, पण शत्रू अदृश्य आहे तर काय करणार. अर्थात हे असुरांचं वैशिष्ट्यच नाही का, की जेव्हा त्यांचं सर्व युद्ध संपतं तेव्हा त्यांची ही मायावी शक्ती जी आहे ती नेहमी ते करायला सुरुवात करतात. असं आपण वर्णन अनेक ठिकाणी वाचलं आहे. रामायणामध्ये पण असं आहे की जेव्हा रावणाचा मुलगा इंद्रजित जेव्हा युद्धाला आला, कुंभकर्ण पहिला आला, कुंभकर्णाचा वध केला. कुंभकर्णाचा वध झाल्यावरती इंद्रजित आला आणि इंद्रजित जेव्हा आला तेव्हा त्याच्याशी युद्ध सुरू झाल्यावर सुद्धा अर्थात तो खूप पराक्रमी होता, त्याने इंद्राला जिंकलं होतं. परंतु लक्ष्मण जो आहे त्या लक्ष्मणाशी युद्ध करत असताना त्याला असं लक्षात आलं की लक्ष्मण थोडा आपल्यापेक्षा भारी आहे. अर्थात त्यावेळेस त्यांनी आपल्या मायावी युद्धाचा आश्रय घेतला आणि तो गुप्त झाला. आणि गुप्त झाल्यावरती बाण मारायचा कुठे, अशा प्रकारची माया त्यांनी केली आणि मग तो अशी माया रचून त्यांनी लक्ष्मणाला बेशुद्ध केलं. ही कथा आपल्याला माहितीच आहे की पुढे काय झालं, कशा प्रकारे पर्वत आणला मारुतीने, हे सगळं आहेच आहे. परंतु याच्यात महत्त्वाचा भाग आहे हा की लक्ष्मण जो आहे तो युद्धामध्ये त्याच्यापेक्षा नक्कीच पुढे होता आणि तो त्याच्यावर मात करण्याच्या बेतात होता. तेव्हा त्यांनी स्वतःला अदृश्य केलं आणि मायावी शक्तीचा आश्रय घेऊन माया युद्ध सुरू केलं आणि त्या ठिकाणी लक्ष्मणाला जो आहे तो त्रास झाला, असं वर्णन रामायणामध्ये सुद्धा आहे. तर असुरांचं हे वैशिष्ट्य आहे की माया त्यांच्याकडे खूप येत होती. त्यांना माया हा त्यांचा प्लस पॉईंट होता आपल्या हिशोबात. आणि म्हणून जेव्हा हे अशा प्रकारचं त्यांना हे पूर त्यांना मिळालं, ही 3 पुरं जेव्हा त्यांना मिळाली, त्या पुराचा त्यांनी आश्रय घेतला, त्यात बसले आणि अर्थात स्वर्गलोकावर स्वारी केली आणि देवांचा पराभव केला. होणारच होता पराभव, कारण शत्रू दिसत नाही आणि तिथून अनेक प्रकारचे अस्त्रशस्त्र मात्र येत आहेत आणि त्यामुळे अर्थात देव जे आहेत ते त्यांचा पराभव झाला. अर्थात देवांचा पराभव झाला ते देव पळून गेले आणि त्याने विचार केला की आता आपलं रक्षण कोण करणार. अर्थात मग ते सगळेचे सगळे देव जे आहेत ते कुठे गेले असतील तर शिवशंकरांकडे गेले. शंकरांकडे गेले आणि शंकरांची त्यांनी प्रार्थना केली, देवादिदेवा महादेवा आमचं रक्षण करा, कोण आता आम्हाला तारणार आहे. आमचा पराभव केला या दैत्यांनी, सगळं आमचं हातामध्ये घेतलं आहे आणि आम्हाला आता अशा प्रकारे पळायची पाळी आली, लपायला जागा शिल्लक राहिली नाही. अर्थात भगवान शंकर हे खूपच आपल्या भाषेत सेन्सिटिव्ह, त्यामुळे त्यांना लगेच दया आली. देवाला म्हणाले अजिबात काळजी करू नका, अजिबात भिवू नका, मी आहे. आणि मग शिवशंकर स्वतः आले युद्ध करायला आणि स्वतः आले. त्यांनी बघितलं की हे 3 जे पुरं आहेत, या 3 पुरांमध्ये हे सगळे लपले आहेत आणि तिथून हे सगळं युद्ध करतायत आणि त्याच्यामुळे ह्यांचा पराभव होतो. भगवान शंकरांनी धनुष्य घेतलं हातामध्ये, त्याला एक बाण लावला, फक्त एक बाण, आणि अर्थात तो बाण भगवान शंकरांनी मंत्रवून सोडून दिला. बस एक बाण त्यांनी सोडला आणि त्या बाणातून हजारो बाण निर्माण झाले आणि त्या बाणांमुळे लपलेले सगळे दैत्य जे आहेत त्यांना मृत्यू आला. सगळेचे सगळे गतप्राण झाले.
आणि अर्थात युद्धाचा शेवटच झाला. युद्ध करणारे शिल्लक राहिले नाही. काही क्षणात हे घडलं. देवांना अतिशय आनंद झाला की बघा, भगवंताने आमच्या या एवढ्या मोठ्या संकटाचा काही क्षणात नाश केला. देव आनंदाने आपल्या नगरीत निघून गेले. सगळं काही चांगलं झालं. पण मयदैत्य जो होता, मय राक्षस किंवा दैत्य, त्यांनी पाहिलं की अरे, आपल्या सर्व दैत्य जे आहेत बंधू, यांचा वध जो आहे तो भगवान शिवशंकराने केला आहे आणि आता ते मृत्यू झालेत. त्यांनी काय केलं असेल तर त्यांनी या सर्वच्या सर्व दैत्य जेवढे होते, हजारो लाखो, त्यांची शवं जी आहेत ती उचलून घेतली आणि कुठे आणली असतील तर त्या विहिरीजवळ ते घेऊन गेले ज्या विहिरीमध्ये अमृत होतं. ज्या विहिरीमध्ये अमृत भरलेलं होतं, अशी विहीर कुठे आहे ते त्यांना माहीत होतं. आणि त्यांनी त्या विहिरीजवळ या सर्व दैत्यांची शरीरं आणली आणि अमृताच्या विहिरीमध्ये ती सगळी शरीरं आहेत ती सोडून दिली. अमृत असलेल्या विहिरीमध्ये जेव्हा ही सगळी शरीरं गेली, दुसऱ्या क्षणी अमृताचा स्पर्श झाल्या क्षणी सगळेच्या सगळे असुर परत पुनर्जीवित झाले. आणि नुसते जीवित झाले नाही तर त्यांच्यावरती अतिशय तेज निर्माण झालं. त्यांची कांती तेजस्वी झाली. शरीर वज्रासारखं सुदृढ झालं आणि ते परत उभे राहिले युद्धासारखे. आणि हे जेव्हा बघितलं तेव्हा देव तर घाबरूनच गेले. आता काय होणार? हे परत जिवंत झाले, आता आपलं काय होणार? आणि परत दैत्य मरण पावले होते, पण ती जे 3 विमानं होती ती तशीच होती. विमानं तशीच होती. अर्थात दैत्यांना शक्ती प्राप्त झाली होती आणि त्यामुळे दैत्य जे आहेत ते परत त्या विमानामध्ये बसले आणि परत युद्ध सुरू केलं. आणि अशा प्रकारे परत हे युद्ध सुरू झालं. अर्थात पराभव जो आहे तो देवांचा होणारे ठरलेलंच होतं. अर्थात एक देव जो आहे तो आधीच धावत धावत गेला भगवान शिवशंकरांकडे. म्हणाला, अहो महाराज, आपण एवढं सगळं केलं परंतु सगळे दैत्य जीवित आहेत आणि आता परत युद्ध करतात आणि आम्ही हारण्याच्या मार्गावर आहोत. हे ऐकल्यावरती भगवान शंकरसुद्धा जे आहेत ते थोडेसे विषण्ण झाले. काय झालं हे असं? मी एवढा वध केला आणि हे परत पुनर्जीवित झाले, आता काय करावं? ते क्षणभर विचार करायला लागले. आणि अर्थात त्याच वेळेस भगवान जे विष्णू होते त्यांनी ठरवलं की आता आपल्याला याच्यामध्ये उडी घालावी लागेल. भगवान शिवशंकर हे शेवटी सांब आहेत, साधे भोळे सांब आहेत. ते काही जास्त युक्ती करणार नाही, आपल्यालाच काहीतरी मार्ग काढावा लागेल. आणि मग त्याने ब्रह्मदेवाला आपल्याबरोबर घेतलं आणि म्हणाले, चला आता आपण काहीतरी करूया. ब्रह्मदेव म्हणाले, चला तुम्ही म्हणाल तसं मी करतो. भगवान विष्णू आणि ब्रह्मदेव हे निघाले आणि त्यांनी काय केलं असेल तर दोघांनी गाईचं रूप धारण केलं. भगवंताने गाईचं रूप धारण केलं, मागोमाग ब्रह्मदेवानी पण केलं. ते त्या गाईचे वासरू बनले. भगवंतानी स्वतः गाईचं रूप धारण केलं आणि दोघंही जण जे आहेत ते नगरामध्ये पोचले या वेशात. पण गाय आणि वासरू बनून ते त्या नगरात गेले. अर्थात जर दुसरं त्यांनी कुठलं घेतलं असतं तर कदाचित त्यांना अडवलं असतं दैत्यांनी. परंतु भगवंतांनी सुद्धा मायेचा वापर केला आणि गाय आणि वासरू बनले आणि ते नगरात गेले. त्यांना कोणीही अडवलं नाही. ते यथावकाश फिरत फिरत चालत 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 ते त्या ठिकाणी पोचले ज्या विहिरीमध्ये अमृत संपूर्ण भरलेलं होतं. यथावकाश ते त्या विहिरीपाशी पोचले जिथे अमृत होते. तिकडे कोणीही व्यक्ती नव्हती, आसपास काहीच नव्हतं, कारण ते दैत्याच्या राज्यामध्ये होतं आणि दैत्याच्या राज्यामध्ये कोण जाणार. आणि हे दोघंही तिथे पोचले या गाई आणि वासराच्या रूपामध्ये आणि त्यांनी त्या विहिरीमध्ये उतरून सगळं अमृत प्राशन करून टाकलं. सगळं अमृत त्या दोघांनी प्राशन केलं. तसं पाहिलं तर विहिरीच्या वरती काही रक्षक होते, ते त्यांना बघत होते, नाही असं नाही. पण भगवंताची माया या ठिकाणी कामी आली. भगवंतानी पण आपल्या मायेचा वापर केला. त्यामुळे घडलं असं की ते रक्षक जरी होते तरी पण भगवंताची माया झाल्यामुळे ते मोहित झाले
आणि त्यांनी काहीही त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला नाही, कुठला आरडाओरडा केला नाही, कोणाला जाऊन सांगितलं नाही, काहीही बोलू शकले नाहीत आणि यथावकाश भगवंतांनी संपूर्ण जे अमृत आहे ते प्राशन करून टाकलं. झालं, अमृत प्राशन केलं म्हणल्यावर ते कामच झालं. अर्थात नंतर या घटनेची जी बातमी आहे ती मयासुराला समजली की जी काय अमृताची विहीर होती त्याच्यामध्ये अमृत भरलेलं होतं, ते सगळं अमृत आता संपलेलं आहे. कारण हे सगळं अमृत भगवान विष्णू आणि भगवान ब्रह्मदेवाने प्राशन केलेलं आहे. अर्थात त्याच्यावर त्याची प्रतिक्रिया काय होती हे महत्त्वाची. दुसरा कोणीतरी मनुष्य म्हणलं असतं काय हे झालं, शिव्या शाप दिले असते, तिथल्या रक्षकांना शिव्या शाप दिले असते, आपल्या प्रारब्धावरती चरफडला असता किंवा अजून काहीतरी केलं असतं. परंतु मयदानव काय म्हणलं बघा, तो म्हणलं की काय नाही, ही आता दैवगती माझं प्रारब्ध आहे किंवा या आसुरांचं प्रारब्ध जर हेच असेल तर मी काय करू शकतो. प्रारब्ध काय बदलता येतं का? नाही बदलू शकत. आणि त्यामुळे जे काय झालं ते ठीक, ती भगवंताची इच्छा आहे आणि त्यामुळे आपण शोक करण्याचा प्रश्न येत नाही. आणि म्हणून त्याला कुठल्याही प्रकारचा दुःख झालं नाही किंवा त्यांनी कुठल्याही प्रकारचा शोकच प्रगट केला नाही, कारण त्याला दुःख झालंच नाही. हे त्याचा अध्यात्म आहे. कारण बघा ना, अशी आपली जर एखादी महत्त्वाची जर एखादी वस्तू हरवली तर आपण चरफडतो, काय झालं, कसं गेली काय माहीत नाही, असं कसं झालं, मगाची होती आत्ताच पडली, अशी समजली नाही पडलेली. आपल्याबरोबरची माणसं पण एकमेक बोलतात, अरे तुमचं लक्ष नव्हतं, काय करत होता, असंही होतं. हे सगळं बरोबर आहे, परंतु एखादी गोष्ट जर अशी होणार असेल की ती होऊ शकतेच, त्याला तुम्ही कधी कधी काही करू शकत नाही. आणि बाकी लोक जे आहेत ते उद्विग्न झाले, पण मय राक्षस अजिबात उद्विग्न झाला नाही. उलट बाकी लोक जे विशेषतः तिथे जे रक्षक होते, ज्यांना दैत्याने नेमलं होते, ते शोक करत होते की काय आमच्याकडून पाप घडलं, किती आमच्याकडून आमच्या सेवेमध्ये हा मोठा दोष घडला की इतकं महत्त्वाची गोष्ट रक्षण करण्यासाठी आम्ही आलो होतो आणि आमच्या समोर हे घडलं आणि आम्ही काहीच करू शकलो नाही. किती मोठा अपराध आमचा झाला, आमच्या कर्तव्यात किती मोठं कर्तव्यच्युत झालो होतो आम्ही. अशा प्रकारचा शोक ते करायला लागले. परंतु मया राक्षस शोक करत नव्हता. उलट तो या शोक करणाऱ्या रक्षकाने म्हणाला, अहो तुम्हाला एक गोष्ट समजून घ्या तुम्ही, की देव असेल, असुर असेल, मनुष्य असेल, कोणताही प्राणी असेल, तो स्वतःचं किंवा दुसऱ्यासाठी जर एखादी गोष्ट प्रारब्धात असेल तर ते बदलणं त्याला शक्य होत नाही. प्रारब्ध हे अटळ आहे. आणि म्हणून तुम्ही जो हा शोक करत आहात, हा शोक सोडून द्या. हे होणार होतं, असुरांच्या नशिबामध्ये, असुरांच्या प्रारब्धामध्ये हे लिहिलेलंच आहे आणि म्हणून असं घडलंय. तेव्हा तुम्ही या शोकाचा त्याग करा, असा उपदेश मयासुराने इतर असुरांना केला. बघा काय थोर आहे, या बाबतीत मानला पाहिजे, घेण्यासारखा भाग आहे की अशा कधी गोष्टी घडल्या तर शॉक घ्यायची गरज नाही. ठीक आहे, वाईट वाटू शकतं, हे बरोबर आहे, परंतु प्रारब्धहीन सगळेच प्राणी आहेत, जवळपास सगळे, आणि प्रारब्धाला बदलणं हे आपल्याला शक्य नाही, इतकी आपली कॅपॅसिटी नाही अर्थात. आणि म्हणून ज्या काही गोष्टी होतील त्या ॲक्सेप्टन्स पॉवर आमची असणं जरुरी आहे. ॲक्सेप्टन्स पॉवर जर तुमची असेल तर तुम्ही अशा प्रकारे विचार करू शकाल आणि तो पचवू शकाल. हा महत्त्वाचा भाग आहे. आणि म्हणून हा उपदेश जो आहे ह्याच्यातला खूप सुंदर आहे आणि खरोखर मय राक्षसाचा या बाबतीत नक्कीच आदर्श आपण घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे की अशी कधी घटना घडली तरी आपण त्याच्यावर मार्ग शोधला पाहिजे, पण दुःख करून काहीही होणार नाही. अर्थात अशा प्रकारे त्यांनी इतर दैत्यांचं सांत्वन केलं. हे सगळं घडलं आणि नंतर तो म्हणाला, पण आता एक लक्षात ठेवा, युद्धाला तयार राहा. सांत्वन तर केलं आहे, दुःख करून काय होणार नाही आहे, कारण आता जे आहे तुमची जी शक्ती आहे ती खऱ्या अर्थाने गेली. अमृत गेलं म्हणल्यावर तुम्ही आता काय करणार. आता परत दुसरा हल्ला देवांकडून होऊ शकतो हे गृहीत धरा. आणि अर्थात दैत्यांनी युद्धाची तयारी करायला सुरुवात केली, कारण त्यांना लक्षात आलं की आता देव आपल्यावरती नक्की आक्रमण करतील.
आणि अर्थात आक्रमण करायची तयारी दैत्याने केली होती. आणि मुख्य म्हणजे भगवान शंकरच ही तयारी करत होते. पण भगवान शंकरांना जेव्हा हे समजलं होतं की अशा प्रकारे घडलं, तेव्हाच भगवान शंकर म्हणाले मी परत आक्रमण करीन. पण यावेळेस दुसरी कामगिरी जी आहे ती भगवान विष्णूंनी आणि ब्रह्मदेवाने करून ठेवली होती. आणि मग ते म्हणाले भगवंत आता तुम्ही जरूर युद्ध करा. आता यावेळेस तुम्हाला 100% यश मिळणार आहे. निखळ यश तुम्हाला मिळणार आहे. आणि भगवान विष्णूंनी सुद्धा आपली शक्ती जी आहे ते युद्धासाठी वापरली. दोन्ही देव एकत्र आले या बाबतीत. भगवान विष्णू आणि भगवान शंकर या दोघांनी मिळून आपल्या शक्तीचा वापर केला आणि युद्धाची सामुग्री तयार केली. आता काय केली असेल हे दोन, जर देव एकत्र आले तर त्यांची सामुग्री पण काय बनली असेल बघा त्यांनी कशी केली आहे. त्यांनी आपला रथ जो आहे तो धर्मापासून तयार केला. बघा काय काय केलं. धर्मापासून रथ तयार केला, ज्ञानापासून सारथी, वैराग्य हा त्यांचा ध्वज होता, ऐश्वर्य हे त्यांचे घोडे होते, तपश्चर्यापासून धनुष्य तयार केलं, विद्येपासून कवच तयार केलं, क्रियेपासून बाण तयार केला. आणि अशा प्रकारे अनेक गोष्टी त्यांनी घेतल्या. आणि मग भगवान शंकर ह्या धर्मरथावर स्वार झाले. धनुष्य बाण हातात घेतला आणि त्या बाणाच्या जागी भगवान विष्णूंनी स्वतः रूप घेऊन बाण बनले. किती महत्त्वाचा भाग आहे बघा की बाण जो आहे तो जेव्हा त्यांनी हातात घेतला तर त्या बाणामध्ये भगवान विष्णूंनी स्वतः प्रवेश केला आणि युद्धासाठी अशा प्रकारे तयार झाले. आणि अर्थात भगवान शंकरांनी धनुष्य बाण घेतलं आणि तो बाण धनुष्यावर लावला ज्यामध्ये भगवान विष्णूंनी प्रवेश केला होता. आणि मग तो बाण जेव्हा त्यांनी सोडला त्यावेळेस हे घडलं की सर्व दैत्य नेहमीप्रमाणेच नष्ट झाले. पण त्याच्या जोडीला अजून एक गोष्ट घडली जी मागच्या वेळेस घडली नव्हती. ती म्हणजे त्यांची तिन्ही विमानं जी आहेत ती जळून भस्म झाली. तिन्ही विमानं तसं पाहिलं तर धातूपासून बनली होती, सोना, चांदी आणि लोखंड. परंतु ती 3 विमानंसुद्धा या बाणानंतर संपूर्णपणे भस्मसात झाली. दैत्य पण मरण पावले आणि ती विमानंसुद्धा पूर्णपणे नष्ट झाली. हा फरक यावेळेस घडला. आणि अशा प्रकारे दैत्यांचा एक प्रकारे त्यांनी समूळ नाश केला. आणि अर्थात अशी गोष्ट जेव्हा जेव्हा घडत आली प्रत्येक वेळेस स्वर्गामध्ये दुधुंबी वाजायच्या. आणि अर्थात देव, सगळे ऋषी, सगळे सिद्ध हे पुष्पवृष्टी करायचे. आणि यावेळेस पण असंच घडलं. सगळीकडे पुष्पवृष्टी सुरू झाली, अप्सरा नाचू लागल्या, गंधर्व गाऊ लागले. आणि अशा रीतीने जे आहे भगवंतांनी या असुरांचा पराजय केला. आणि म्हणून भगवान शंकरांना या दिवसापासून त्रिपुरारी ही पदवी प्राप्त झाली. कारण 3 पूर जे होते त्या 3 पुरामध्ये असलेल्या दैत्यांचा त्यांनी नाश केला. आणि म्हणून भगवान शंकराला त्रिपुरारी हे नावसुद्धा या घटनेनंतर मिळालं. अशा प्रकारे भगवान शिवशंकरांनी या सर्व दैत्यांचा भगवान विष्णूंच्या आणि भगवान ब्रह्मदेवांच्या मदतीने समूळ त्यांनी नाश केला. अशा प्रकारे त्यांनी हे सुंदर लीला केली. ही सगळी लीला जी आहे ते अर्थात नारद मुनी जे आहेत ते युधिष्ठिराला सांगतायत. आणि ही जागा कुठली आहे, हे सगळं कुठे चालू आहे, तर ज्या ठिकाणी यज्ञ होणार होता त्या यज्ञ करण्यासाठी सगळे समस्त क्षत्रिय जमलेले आहेत या पांडवांच्या राज्यामध्ये. त्या ठिकाणी युधिष्ठिर जो आहे त्या युधिष्ठिराने अनेक प्रश्न विचारले नारद मुनींना. आणि त्या सर्व प्रश्नांची उत्तर देत असताना नारद मुनींनी जे काही सांगितले ते हे सगळं सांगितलं. आणि अशा प्रकारे ही कथा पण नारद मुनींनी युधिष्ठिराला सांगितली. अर्थात युधिष्ठिर आनंदित तर झाला, परंतु युधिष्ठिर हा ज्ञानप्राप्तीसाठी त्याला खूप इच्छा होती मनामध्ये. आणि म्हणून तो म्हणाला महाराज
मला अजून पण काही प्रश्न विचारायची इच्छा आहे मुलीवर. मला आपण थोडीशी ही पण माहिती द्या की अजून काय काय करावं लागतं, की धर्म जो आहे तो कसा पाळावा किंवा काय वगैरे थोडीशी माहिती अजून द्याल तर बरं होईल. किंवा मानवाची काही कर्तव्य काय आहेत हे सगळं थोडंसं आम्ही ऐकू इच्छितो आपल्याकडून. आपल्यासारखी विद्वान व्यक्ती आज मला मिळाली आहे, तेव्हा आपण जरा हे सांगाल का मला? हे ज्ञान मला नाही आहे. नारद मुनीने पुढे सांगायला सुरुवात केली. ते म्हणाले की तुला तर माहितीच आहे युधिष्ठिरा, भगवान विष्णू हे सर्व गोष्टीचे मूळ आहेत. आणि हे जे आहेत भगवान विष्णू हे आजही तपश्चर्या करत आहेत. आणि कुठे करतायत तर बद्रिकाश्रमामध्ये करतात. किती महत्त्वाचा भाग आहे. आणि म्हणूनच त्यांनी उद्धवाला पण सांगितलं, भगवंतांनी आपल्या श्रीकृष्ण अवतार संपवण्यापूर्वी उद्धवाला बोलवलं आणि जो उपदेश केला त्या उपदेशानंतर त्याने सांगितलं की तू इथून पुढे बद्रिकाश्रमात जा आणि बद्रिकाश्रमात जाऊन तू तपश्चर्या कर, जे मी सांगितलं आहे त्याप्रमाणे. असं त्यांनी अर्थात उद्धवाला सांगितलं होतं. आणि म्हणूनच नारद मुनी म्हणतात की भगवंत त्या ठिकाणी आजही आहेत आणि म्हणूनच त्याला पण सांगितलं तू तिकडे जा. म्हणून बद्रिकाश्रमाला तसं महत्त्व आहे. जरी अनेक 4 धामं असली तरी मुख्य जे आहेत देवता आहे ती आपण विष्णूलाच पकडलेलं आहे. म्हणून त्या ठिकाणी निदान एका धामात जरी गेले तरी हरकत नाही आहे की त्या धामात गेले तरी आपल्याला 4 धामात गेल्याचं पुण्य मिळू शकतं. कारण भगवंत मुख्य जे आहेत ते विष्णू तिथेच आहेत आणि आजही आहेत असं त्यांनी उल्लेख केलेला आहे. आणि अशा प्रकारे नारद मुनीने हे सगळं त्याला सांगितलं आणि म्हणाले की धर्म हा जो आहे याची 30 लक्षणं आहेत शास्त्रामध्ये. 30 कुठली आहेत लक्षणं ऐका. धर्माची लक्षणं काय आहेत? 30 लक्षणं. सत्य, दया, तपश्चर्या, पावित्र्य, सहनशीलता, योग्यायोग्य विचार, मनाचा संयम, इंद्रियांचा निग्रह, अहिंसा, ब्रह्मचर्य, त्याग, स्वाध्याय, सरळपणा, संतोष, समदर्शित्व, महात्म्यांची सेवा, सांसारिक क्रियापासून हळूहळू निवृत्ती, मनुष्याच्या अभिमानपूर्वक केलेल्या प्रयत्नाचे उलटेच फळ मिळते असा विचार, त्याच्यानंतर मौन, आत्मचिंतन, सर्व प्राण्यांमध्ये किंवा सर्व ठिकाणी समदृष्टी ठेवणे, नंतर भगवान श्रीकृष्णांच्या कथालीलांचं श्रवण करणं, कीर्तन करणं, स्मरण करणं, सेवा करणं, पूजा करणं, नमस्कार करणं, दास्यभक्ती करणं, सख्यभक्ती करणं आणि आत्मसमर्पण. म्हणजे ही नवविधी भक्तीसुद्धा या जोडीला करा. कुठली? श्रवण, कीर्तन, स्मरण, सेवा, पूजा, नमस्कार, दास्य, सख्य आणि आत्मनिवेदन किंवा आत्मसमर्पण. या नवविधी भक्तीसुद्धा त्याच्यामध्ये इन्क्ल्यूड केला आहेत, समाविष्ट केल्या आहेत. आणि हे सगळे मिळून 30 जे आहेत ते लक्षणं आहेत. या 30 लक्षणांनी मिळून जो आचरण करतो तो धर्म झाला तुमचा. म्हणजे तुम्ही धर्मपालन, किती मोठी गोष्ट विचार करा. ह्याच्यातला एक लक्षणावरती जर आपण जर डीप गेलो तर किती वेळ लागेल आपल्याला ऐकायला आणि बोलायला सुद्धा. की या इतक्या गोष्टी आहेत. आपल्याला वाटतं तेवढं सोपं नाही आहे. म्हणलं तर सोपं आहे, म्हणलं तर कठीण पण आहे. अध्यात्मशास्त्र म्हणलं तर सोपं आहे आणि म्हणलं तर कठीण पण ही फॅक्टच आहे की इतक्या गोष्टी आपल्याला पाळाव्या लागतात. आणि इतक्या गोष्टी आपण कळत नकळत पाळत असतो. कधी कधी माहीत नसतं फक्त की एवढ्या सगळ्या आहेत. कारण ते एकातून एक निघतात. जसं कम्प्युटरमध्ये आपण बघतो एकाला क्लिक केलं की त्यातून दुसरं ऑप्शन येतं, दुसऱ्याला क्लिक की त्यातून 2 ऑप्शन येतात. तसं या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत ते एकात एक आहेत बऱ्याचशा. त्यामुळे एक करताना दुसरीचं ज्ञान आपोआप होतं, दुसरी केली की तिसरीचं ज्ञान होतं. असं सगळं ह्याच्यात आहे. पण अशी टोटल जी आहे ते 30 लक्षणं शास्त्रामध्ये सांगितलेली आहेत. जो मनुष्य या 30 लक्षणांचा जितका जास्त उपयोग करेल काय त्याचं पालन करेल त्याला भगवंताच्या तितकं जवळ जाता येईल. अशा प्रकारे ह्यांनी सुंदर अशी माहिती दिली आहे.
त्याने पुढे सुद्धा अजून बरीच माहिती दिली आहे की प्रत्येक मनुष्याने आपली जी काही वर्ण आहे त्या वर्णाप्रमाणे सुद्धा आपली सेवा करावी, कुठेही कोणाला कमी लेखू नये. प्रत्येक वर्ण आपल्या आपल्या ठिकाणी श्रेष्ठ आहे आणि त्या वर्णाला जी काही संलग्न सेवा आपल्याला दिलेली आहे किंवा जे कर्तव्य आहे ते तुम्ही नीट पार पाडलं पाहिजे, हेही त्यांनी सांगितलं. स्त्रियांना पण त्यांनी सांगितलं की तुम्ही पण जे आहे ते तुमच्या पतीची सेवा करायला हरकत नाही. तिथे जरी तुम्ही केली तरीसुद्धा तुम्हाला पातिव्रत्याचं भरपूर पुण्य मिळू शकतं. अर्थात त्यांनी हेही सांगितलं आहे की जर तुमचा पती 3 गोष्टी जर करत असेल तर हे करायची गरज नाही. की जर तुमचा पती बाहेर खाली असेल, जर तो इतर काही नको त्या गोष्टी करत असेल तरी त्याची सेवा करायची गरज नाही. जर तुमचा पती जुगार खेळत असेल तरी पण त्याची अशा प्रकारची सेवा करायची गरज नाही, त्याला परमेश्वर मानून. आणि जर तुमचा पती व्यसनी असेल तरी पण अशा पतीची सेवा करायची तुम्हाला गरज नाही, त्याला तुम्ही परमेश्वर मानून त्याची सेवा करायची तुम्हाला गरज नाही आहे. पण हे 3 एक्सेप्शन आहेत. तर हे 3 गोष्टी जर तुमचा पती करत असेल किंवा तिन्हीपैकी कुठलीही करत असेल तर तुम्ही पतीची सेवा न करता इतर भगवंताची किंवा गुरुची केली तर चालेल. परंतु जर असं काही नसेल तर तुम्ही त्याचीसुद्धा जरी सेवा केली पती परमेश्वर मानून तरी पण चालू शकतं. तुम्हाला पुण्य नक्कीच देणार, कारण पुण्य देणारा परमेश्वर आहे. त्यामुळे हे सुद्धा त्यांनी अशा प्रकारचा उपदेशसुद्धा या ठिकाणी त्यांनी केलेला आहे. असं त्याने अनेक लोकांना अनेक प्रकारचा उपदेश केला आहे. त्याने असंही सांगितलं की आपलं चित्त जे आहे हा वासनांचा खजिना आहे आणि जेव्हा आपण सतत वासना करतो तेव्हा नंतर असं होतं की चांगल्या गोष्टी पण आज जात नाहीत, कारण इतकी वासना आपण उपभोगलेली असते. त्यांनी असं वर्णन केलं की शेतसुद्धा जसं आहे की वारंवार पेरणी केलं तर शेतसुद्धा स्वतः शक्तिहीन होतं, त्याच्यामध्ये काहीच जात नाही, चांगलं पण नाही आणि वाईट पण नाही, कारण त्याची ती शक्तीच नष्ट होते धारण करण्याची. तसं चित्तामध्ये पण आहे की नको त्या विषयांचं तुम्ही खूप जर सेवन केलं, थोडंफार करा, ॲक्सेप्टेबल आहे, परंतु खूप जर तुम्ही सेवन केलं तर त्याच्यानंतर असं होतं की विषय वासना तर सोडून द्या, काहीच तुम्ही ॲक्सेप्ट करू शकत नाही, काहीच ग्रहण करण्याची शक्ती राहत नाही, कारण त्याची मनाची शक्तीच संपून जाते. म्हणून तुम्ही विशेषतः वासना ज्या आहेत त्या वासनांवरती नियंत्रण ठेवा आणि त्या वासनांचा जरी भोग घ्यायची इच्छा असेल तर त्याचा मर्यादेमध्ये भोग घ्या. जर मर्यादेत भोग घेतला तर तुम्हाला तसा काही त्रास होणार नाही, परंतु अति सर्वत्र वर्जते हे लक्षात ठेवा. त्यांनी सुंदर उदाहरण पण एक दिलं आहे की तूप जे आहे ते अग्नीत टाकलं तर अग्नी अर्थात प्रज्वलित होतो. हविद्रव्यापैकी एक तूप आहे, आपल्याला माहिती आहे, आणि तुपाचा वापर करतात हविद्रव्य म्हणून. आणि असं जेव्हा आपण थोडं चमच्याने तूप जेव्हा अग्निकुंडामध्ये जेव्हा आपण अर्पण करतो तेव्हा अग्नी नेहमी प्रज्वलित होत असतो. पण जर तुम्ही उद्या संपूर्ण डब्बा जर हातात घेतला आणि जर ओतला तर काय होईल? अग्नी पेटणार नाही, अग्नी विझू शकतो. जरी तूप पूरक असलं तरी पण अशा प्रकारे जर आपण ते तूप जर यज्ञात जरी टाकलं तरी पण त्याच्याने अग्नी प्रज्वलित होणार नाही, अग्नी विझू शकतो. पण तेच जर तूप तुम्ही थोडं टाकलं, एक चमचा टाकलं हविद्रव्यासारखं, तर अग्नी प्रज्वलित होतो. हे जसं आहे तसंच वासना ज्या आहेत त्या वासना, असं शास्त्र म्हणत नाही की तुम्ही त्याचा वापर करू नका किंवा वासनाचा भोग घेऊ नका असं ते म्हणत नाही. घ्या तुम्ही भोग घेण्यासाठी जन्म आहे नक्कीच, परंतु त्यात थोडा करा. खूप वासनासुद्धा जर तुम्ही भोगत राहिलात तर काही दिवसांनी तुमची शक्ती संपून जाईल आणि ज्या चांगल्या गोष्टी आहेत, चांगल्या वासना आहेत त्या ग्रहण करण्याची शक्ती तुमच्यात शिल्लक राहणार नाही, कारण विषय भोगत करण्यात तुमची शक्ती संपलेली असेल. म्हणून त्यांनी सांगितलं की संयम ठेवा. संयम जर ठेवला तर तुम्हाला अशी वेळ येणार नाही. पुढे पण नारदाने अजून खूप चांगला उपदेश केला आहे. त्याने सांगितलं की आता तेव्हा जी पद्धत होती की तेव्हा शिक्षण घेण्यासाठी गुरुकुलमध्ये जायचे लोक, गुरुकुलामध्ये जायचे आणि अर्थात तिथे जाऊन सगळं शिक्षण मिळायचं. त्या ठिकाणी पूर्वी
तुमचं राज्याशी निगडीत शिक्षण मिळायचं, धर्माशी निगडीत शिक्षण मिळायचं, धनुर्विद्या शिकवली जायची, युद्ध कसं करायचं याचं पण शिक्षण दिलं जायचं. सगळ्या प्रकारचं ऑलराऊंड ज्याला म्हणता येईल, सगळ्या प्रकारचं शिक्षण गुरुकुलमध्ये मिळायचं. आणि अर्थात त्या गुरुकुलमध्ये राहायची सवय पण लागायची, की बाबा आश्रमात जाऊन राहायचं आहे, खडतर जीवन जगायचं आहे, ही सवय पण अर्थात सगळ्यांना होते. आणि गुरूंची सेवा करायची, जी सांगेल ती. माझ्या घरामध्ये मी पाण्याचा ग्लास जरी आणत नसलं तर गुरुकुलमध्ये गेलं तर मग आपल्याला करावं लागतं. हे सगळ्या गोष्टी स्वतःच्या स्वतः करायला शिकायला पाहिजे. हा स्वावलंबन हा एक महत्त्वाचा भाग आहे, तो गुरुकुलमध्ये शिकायला मिळतो. आमच्या शाळेत पण आमचं छोटंसं गुरुकुल आहे. आम्ही आमच्या विद्यार्थ्यांना पण हेच सांगतो, जेवायला बसल्यावर स्वतःचं ताट घेऊन बसा, ते ठेवलेलं आहे. बसल्यावरती जेवण आल्यावर पहिली प्रार्थना करा. प्रार्थना केल्यावर जेवण सुरू करण्यापूर्वी अजून काही गोष्टी त्याही करा, आणि नंतर जेवण जे आहे ते खाली सांडू देऊ नका. कारण अन्न हे पूर्ण ब्रह्म आपण म्हणतो. उदरभरण हे जाणीजे यज्ञकर्म असं प्रार्थना करून आपण अन्न सेवन करतो. ते हे अन्न सांडू नका. पण लहान मुलं असतात, कधी कधी सांडतात, मुलं असतात ती. परंतु त्यांना हे सांगतो की तुम्ही हे सगळं अन्न जे सांडले ते तुम्हाला स्वतःला उचलून पानात ठेवायचं आहे. तुमचं खरकट जे आहे ते कोणीही उचलणार नाही. तुम्हाला स्वतःला उचलून ठेवायचं आहे. त्यामुळे दोन गोष्टी घडतील. एक गोष्ट म्हणजे तुम्हाला स्वतःचा खरकट उचलायची सवय लागेल. दुसरी गोष्ट ही आहे की तुम्हाला ही जाणीव होईल की मी अन्नाचा किती नासाडी करतो, किती अन्न मी सेवन करताना किती अन्न मी खाली सांडतो, आणि जमिनीवर पडलेलं अन्न आपण परत घेत नाही. म्हणजे किती अन्नाची नासाडी आपण करतो हे पण समजतं. आणि मग हे जेव्हा आपण स्वतः उचलतो तेव्हा लक्षात येतं. आणि म्हणून मग मुलं जे आहेत त्या हळूहळू जेवताना घरीसुद्धा प्रार्थना करतात आणि ते अन्न स्वतः न सांडेल याची खबरदारी घेतात. किती चांगली गोष्ट आहे. पण हे सगळं गुरुकुलमध्ये होऊ शकतं. नॉर्मल केसमध्ये तुम्हाला हे करायला जमू शकत नाही, वेळ नसतो. परंतु हे गुरुकुलमध्ये कुठल्याही करता येतं. आमच्या शाळेतसुद्धा आम्ही हाच एक थोडासा प्रयत्न आमच्या गुरुकुलमध्ये करत असतो. आणि म्हणून नारद मुनी म्हणतात की जेव्हा तुम्ही गुरुकुलात जाता तेव्हा गुरूंना तुम्ही देवाच्या ठिकाणी मानायचं आहे. सुरुवात करण्यापूर्वीच त्यांना पहिला नमस्कार करायचा आणि त्यांच्या आज्ञेप्रमाणे सगळं करायचं. ते जे सांगतील ते काम करायचं आहे. ती सेवा आहे. आणि अर्थात ब्रह्मचर्याचं पालन करायचं असतं. जेव्हा तुम्ही गुरुगृही शिकायला जाता तेव्हा ब्रह्मचर्याचं कडक पालन करावं लागतं. साधन आहे, त्याला ब्रह्मचर्य बनायचंच असतं, ते व्रतच घ्यायचं असतं. मुंजीमध्ये पण असंच आहे. जेव्हा आपण ते जानवं धारण करतो त्याच्यानंतर त्याला हातात दंड पण देतात आणि म्हणतात की आता तू या क्षणापासून ब्रह्मचारी बनलेला आहेस, बटू बनलेला आहेस. त्याचा तो लहान असतो 9, 10, 11 वर्षाचा. तुम्ही म्हणाल ब्रह्मचार्याची गरज नाही, असं नाही आहे. त्याचे नियम आहेत खूप, ते सगळे पाळा आणि नंतर बाकीच्या गोष्टी करा, असं त्यांनी या शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. आणि मग हे करत असताना काय काय करायचं याची त्यांनी खूप सुंदर माहिती दिली आहे. ते म्हणाले की गुरु हे तुमचे सर्व आहेत. आई वडील म्हणा, परमेश्वर म्हणा. तेव्हा त्यांची सेवा करा. ते जे म्हणतील ते बरोबर आहे हे गृहीत धरून तसं करा. आणि हे सगळं करत असताना तुम्ही कुठल्याही स्त्रीकडून आपली सेवा करून घेऊ नका किंवा त्यांना स्पर्श पण तुम्ही टाळा. कारण ब्रह्मचर्य व्रत घेतलं आहे म्हणून लक्षात ठेवा, ब्रह्मचर्य ते बरेचसे आपल्याला स्पर्श पण करून घेत नाहीत. ते सेवा पण कोणाची बऱ्याच वेळा घेत नाहीत. ते वेगळ्या ठिकाणी करतात. जसं आता मागे आपल्या इथे बुवा आले होते, रामदासी बुवा. ते नैष्ठिक ब्रह्मचारी होते आणि म्हणून ते म्हणलं की मी अशी सेवा काय कोणाची घेत नाही, मला चालत नाहीत. मंदिरात ते जेवले पण नाहीत त्या दिवशी. अर्थात नंतर ते घरी आले होते. आमच्या महाराजांच्या कृपेने भोजन त्यांनी केलं, हा सगळा भाग आहे. परंतु त्यांचे किती नियम आहेत, कारण ते ब्रह्मचारी आहेत, नैष्ठिक ब्रह्मचारी. आणि त्यांना जे सांगितलं आहे त्याप्रमाणे ते काटेकोरपणे पाळतात. आणि अर्थात म्हणूनच ते उच्च साधक आहेत. आणि हे सगळे नियम काय आहेत तेच त्यांनी या ठिकाणी सांगितले की जेव्हा तो मुलगा अशा प्रकारे जातो शिकायला तेव्हा त्याला हे सगळे नियम पाळायचे आहेत. ते पाळणं अत्यावश्यक आहे. त्याच्यावर त्याचा पुढचा जो आहे तो यशस्वीपणाचा भाग अवलंबून आहे.
आणि अशा प्रकारे त्यांनी हे सगळं सविस्तर वर्णन केलं. युधिष्ठिर म्हणाला की महाराज, मला थोडेसे वानप्रस्थाश्रमाचे पण नियम सांगा ना. हे तर मला लक्षात आले की कशा प्रकारे काय करावं, गुरूंची सेवा कशी करावी हे मला लक्षात आलं नाही असं नाही, पण थोडंसं मला वानप्रस्थाश्रमात पण कसं असतं ते पण सांगा. विचारताना हा केला की आज नाही उद्या वानप्रस्थाश्रमात आम्हाला जायचंच आहे. तेव्हा तो कसा असतो याची माहिती अगोदरच घेतलेली बरी. राज्य जरी मिळवलं तरी का ते आयुष्यभर करायचं नाही, कधीतरी रिटायरमेंट घ्यायचीच आहे आपल्या भाषेत. तेव्हा मग ते म्हणाले की जरूर सांगतो तुला, वानप्रस्थाश्रमात सुद्धा जे नियम आहेत तुला मी जरूर सांगतो. आणि मग त्यांनी वानप्रस्थाश्रमातले पण सगळे नियम सांगितले. त्यांनी सांगितलं की बाबा वानप्रस्थाश्रमात गेल्यावरती अर्थात कुठल्या प्रकारचं धान्य खावं, कुठल्या प्रकारचं खाऊ नये, अग्नीवर शिजवलेलं खाऊ नये, कच्चं खाऊ नये, फळं शक्यतो खावी फक्त, ती पण सूर्याच्या उष्णतेने पिकलेली. आता तर सगळी फळं जी मिळतात बाजारामध्ये कुठेतरी भट्टीत लावतात त्याला आणि ती गरम करून त्यांना लवकर पिकवतात आणि आणतात, कृत्रिमरित्या फलित केलेली असतात. आणि यांनी सांगितलं की तुम्ही सगळी फक्त नॅचरल ज्याला आपण म्हणतो तशी फळं शक्यतो खा. अन्नसुद्धा अग्नीवर शिजवून तुम्ही घेऊ नका आणि कच्चं पण खायचं नाही, म्हणजे अन्न ग्रहण करूच नका. कंदमुळं आणि फळं हेच खाऊन राहा जर वानप्रस्थाश्रमात गेलात तर, अन्यथा गरज नाही. आणि अर्थात तुम्ही राहण्याचं तुमचं जे जागा असेल ती म्हणजे एखादं अतिशय साधं घर बांधा. अतिशय साधं, ज्याला आपण पर्णकुटी म्हणतो, म्हणजे पानांनी तयार केलेलं घर. किंवा एखादी तुम्हाला जर नसेल बांधता येत तर एखादी गुहा वगैरे शोधा की जिथे घल किंवा गुहा, तिथे जा तुम्ही. जसं रामदास स्वामींनी शिवथर घळीमध्ये तपश्चर्या केली होती. किती जबरदस्त जागा. आजही तिथे गेलं तर वेगळीच फिलिंग येते. त्या घळीत ते राहिले होते. तिथे तासभोत ग्रंथ लिहिला. कसा लिहिला असेल त्यांनाच माहिती बाबा. तिथे जाऊन राहायलासुद्धा आपल्याला रात्री कदाचित फिअर वाटू शकते, असं वातावरण आहे. पण त्यांनी त्या काळी 1640-45 साली हा ग्रंथ लिहिला असेल. कसा लिहिला असेल, अद्भुत गोष्ट आहे. किती श्वापद तेव्हा असतील, आजही आहेत तिथे. वटवाघुळं तर आज पण तिथे दिसतात आपण गेल्यावरती घळीमध्ये. तेव्हा तर काय काय असतील, इमॅजिनेशनच्या पलीकडे. आणि अशा ठिकाणी ते राहिले आणि त्यांनी हेच सांगितलं की तुम्हाला पण अशा ठिकाणच निवडायचं आहे आणि त्या ठिकाणी फक्त राहायचं आहे. त्यावेळेस कितीही पाऊस पडला, कितीही थंडी पडली, किती ऊन आलं तरीसुद्धा तुम्हाला तुमची राहण्याची जागा बदलायची नाही. तुम्ही या सगळ्या गोष्टी सहन करायच्या आहेत. जो काय शेल्टर तुमचं बनलं ते काय फुल प्रूफ नाही आहे. पर्णकुटीमध्ये पाऊस आत येत असणार, थंडी भरपूर वाजत असणार, हे सगळं तुम्हाला सहन करायचं आहे. प्रसंगी सूर्याचं ऊन पण असलं तरी सहन करायचं आहे. केस जे आहेत ते वाढवायचे आहेत. केस कापून त्याला वळण देणं, त्याला भांग पाडणं, हा सगळा भाग विसरा. केस पण तुम्हाला पूर्ण वाढवायचे आहेत. काहीही बाकी करायचं नाही. आणि अर्थात वानप्रस्थाश्रमामध्ये तुम्हाला कमंडलू मिळेल, मृगचर्म मिळेल, वल्कलं मिळतील. हेच फक्त जवळ ठेवायचं. आणि दररोज अग्निहोत्र जे आहे ते दररोज करायचं. कसं करायचं त्याची प्रोसिजर त्याने पुढे दिली. पण दररोज जर तुम्ही वानप्रस्थाश्रमात असाल तर अग्निहोत्रसुद्धा दररोज करावा. आणि अर्थात जोडीला तपश्चर्या करायचीच आहे. अर्थात हे सगळं करत असताना तुम्हाला गुरूंचं जे आहे ते मार्गदर्शन घ्यावं लागतं की कशा प्रकारे मला हा वानप्रस्थाश्रमात जायचं आहे आणि कशा प्रकारचं तप काय करू, हे सगळं तुम्हाला गुरूंकडून मार्गदर्शन घ्यावं लागतं. आणि अर्थात ते गुरु तुम्हाला सगळं सांगतातच. हे सगळं विपरीत परिस्थिती सहन करत करत तुम्हाला तपश्चर्या करायची अशा बिकट ठिकाणी. आणि पुढे त्यांनी अजून सांगितलं असं की जितकी तुम्हाला तपश्चर्या करता येईल तेवढी करा, पण कुठपर्यंत, जोपर्यंत तुम्हाला तपश्चर्या करणं शक्य आहे तोपर्यंत. पण जर तुम्हाला असं वाटलं की आता मला तपश्चर्या करण्याची शक्ती माझ्या शरीरात राहिली नाही आहे, आता हे
थंडी, हा पाऊस, हा वारा, हे आता मी सहन करू शकत नाही. माझी शक्ती संपत आलेली आहे. शरीरातलं बळ माझं सरलेलं आहे आणि त्यामुळे आता मला हे तप करणं पुढे कठीण जाणार आहे किंवा शक्य कदाचित होणार नाही, असं वाटता कामा नये. म्हणून त्याने सांगितलं की हे करत असताना हळूहळू करा, की बुद्धी जी आहे ती तपश्चर्या खूप जास्त केली तर विकल होऊ शकते. म्हणून ते जपासंदर्भात पण हेच बेलसरे बाबा पण सांगतात, जप तुम्ही जास्तीत जास्त करा, हे नक्कीच आहे, पण जरुरी नाही की एकाच वेळेस 3 तास बसा, 4 तास बसा, 2 तास बसा, असं काही नाही. तुमची बैठक किती वेळ होते ते तुम्ही ठरवा. मग ती 1 तास होईल, कोणाची अर्धा तास होईल, कोणाची जास्त होईल, कोणाची कमी होईल, पण किती होते, जी ज्याची कॅपॅसिटी तेवढी होते. जेव्हा तुम्हाला वाटेल की आता माझा जप चांगला होत नाही, उठायला हरकत नाही, की तो मनुष्य 1 तास बसला आहे, मग मी अर्ध्या तासाने कशाला उठू, माझी कॅपॅसिटी आहे अर्धा तास, मी अर्ध्या तासाने उठलो. उठा, सरळ बाहेर या, फ्रेश व्हा, तुमच्या हिशोबात काय तुम्हाला फ्रेश होण्यासाठी जे करायचं असेल ते करा, दुसरी क्रिया एखादी करा आणि नंतर परत येऊन बसू शकता. परत तुमची बैठक बसा. जितका वेळ तुम्हाला तुमचं मन साथ देत आहे तितका वेळ बसण्याचा मॅक्झिमम प्रयत्न करा. पण तुम्हाला वाटलं की आता माझं मन एकाग्र होत नाही, उठा. अशा प्रकारे टप्प्याटप्प्याने साधना करा, असं बेलसरे बाबांनी पण स्वानुभवावरून सांगितलेलं आहे. तेव्हा हे लक्षात ठेवा, आपण जेव्हा एकत्र जातो कुठेही, तेव्हा अर्थात जप तप आपल्याकडून घडतंच, परंतु त्यावेळेस आपण कोणाची कॉपी करायची गरज नाही, की तो मनुष्य बसला आहे, तो 2 तास बसला, हल्लाच नाही, अरे तो त्याची तेवढी असेल कॅपॅसिटी 2 तास बसायची, आपली नाही आहे तर ठीक आहे, पण मी 1 तास बसेन, मला अर्धा तास जमतं. बसणं हे महत्त्वाचं आहे. क्वालिटी जप करण्याला महत्त्व आहे, क्वांटिटीचं महत्त्व आहे, पण ते वेगळ्या प्रकारचं आहे. पण क्वालिटी जप, माझ्या हिशोबात तर क्वालिटी जपाला सुद्धा अनन्यसाधारण महत्त्व आहेच आहे. म्हणून इथे पण त्यांनी सांगितलं की बुद्धी विकल होऊ देऊ नका. बुद्धी जर विकल झाली तर तुम्ही थांबा. त्याने तर असंही म्हणलं पुढे की तपश्चर्या करताना बुद्धी विकल होणार नाही याचं भान ठेवाच ठेवा. पण कधी कधी असं होऊ शकतं की एक स्टेज अशी येते की त्या ठिकाणी माझी शारीरिक क्षमता संपते. कधी संपते, जेव्हा म्हातारपण येतं, वृद्धापकाळ येतो किंवा आजारपण येतं, आणि जेव्हा तुम्हाला असं वाटतं की आता मी काहीच करू शकत नाही, आता मी संपलो, तेव्हा त्यांनी सांगितलं तुम्ही अनशन सुरू करा. आणि अनशन सुरू करून तुम्ही भगवंताचा अर्थात नामस्मरण करत देहत्याग करा. प्रयोपवेशन त्याला म्हणतात. जसं हे सावरकरांनी केलं होतं. सावरकरांनी स्वतःच अन्न आणि पाण्याचा त्याग केला होता आणि प्रयोपवेशनाने आपला जे आहे तो देहत्याग केला होता. विनोबा भावेनी सुद्धा याच काळामध्ये केला होता. लक्षात ठेवा, 2 उदाहरणं आहेत अर्वाचीन काळातली, की प्रयोपवेशन करून विनोबा भावेनी सुद्धा आपला देहत्याग केला होता. ते पण भगवद्गीतेचे मोठे अभ्यासक होते, लक्षात ठेवा. त्यांनी पण भगवद्गीतेवर टीका लिहिलेली आहे. आणि या दोन्ही महान अशा देशभक्त लोकांनी अशा प्रकारे जो उपदेश यात केला आहे की जर तुम्हाला असं वाटलं की आमचं शरीर आता साथ देणार नाही, तर प्रयोपवेशनाद्वारे तुम्ही जे आहे ते आपला देहत्यागसुद्धा करा. अर्थात ते करण्यापूर्वी अजूनही अनेक गोष्टी त्यांनी सांगितल्या आहेत की कसा करायचा. आणि हे सगळं कसा करायचा जो भाग आहे तो तुम्ही जेव्हा आपण हे अशा प्रकारे तपश्चर्या करू काही वर्ष वानप्रस्थाश्रमात जाऊन, तेव्हा आपल्याला हे आपोआप समजेल की आपण आता काय करायला पाहिजे. ते ज्ञान तुम्हाला फर्दर ज्ञान आपोआप प्राप्त होतं. गुरु तुमच्याबरोबर असतात कारण. आणि त्यामुळे ही स्थिती आल्यावर तुम्ही फक्त म्हणायचं की आता मी काय करू शकत नाही, आता मी येतो. आणि हे म्हणणं सोपी गोष्ट नाही आहे. ठरवून देहत्याग करणं ही काही साधी गोष्ट नाही आहे. पण अर्थात ही तयारी नंतर होऊ शकते जेव्हा तुम्ही अशा प्रकारे खडतर साधना करतात तेव्हा. आणि त्यांनी हेच म्हणलं की अशा प्रकारे जेव्हा तुमचं शरीर विकल होईल म्हातारपणामुळे किंवा अजून काही गोष्टीमुळे, तेव्हा तुम्ही अनशन करा आणि प्रयोपवेशन करून तुम्ही तुमचा देह जो आहे तो सोडू शकता, असं त्यांनी या ठिकाणी
सांगितलेलं आहे. आणि अशा प्रकारे वानप्रस्थाश्रमात सुद्धा तुम्हाला अशा प्रकारे राहायला पाहिजे, हे त्याने अतिशय सुंदर असं वर्णन त्यांनी केलेलं आहे. पुढे सुद्धा युधिष्ठिराने म्हणाला की महाराज, हा तर खूप चांगली माहिती सांगितली की वानप्रस्थाश्रमात गेलं तर काय करायचं, परंतु अजूनही काही आश्रम आहेत असं आम्ही ऐकलं आहे. जसं संन्यासाश्रम आहे असंही आम्ही ऐकलं आहे. तो काय असतो, त्याच्याविषयी सुद्धा थोडी माहिती द्याल का आम्हाला? तेव्हा अर्थात त्यांना खूप कौतुक वाटलं. खरंच युधिष्ठिरा, तुला किती हे सगळं जाणून घ्यायची इच्छा आहे, मी तुला जरूर सांगेन. आणि अर्थात हे सगळं त्यांना सविस्तरपणे सांगितलं. हा सगळा जो काही भाग आहे तो अर्थात आपण पुढल्या भागामध्ये ऐकूया. या ठिकाणी आपण स्वल्पविराम घेऊया. श्री राम समर्थ.